आमदार साहेब खरं तर आज ही बैठक होती, नक्की काय ठरलं या बैठकीमध्ये? उमेदवारी कोणाला? राष्ट्रवादी एक करायचं ठरलेलं आहे. वरतून तसे आम्हाला निर्देश आलेले आहेत. संपूर्ण तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक करून पुढे जाणार आहे. त्याच्यामध्ये गट वयात आम्ही मिटिंग घेतोय. तर पहिलीच गटाची मिटिंग बिल्डिंगवरची आम्ही घेतली आहे. त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं मत ऐकून घेतलं आहे आणि सर्वानुमते उमेदवार कोण द्यायचं याचा निर्णय मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही एकत्रित बसून घेणार आहे. या गटामध्ये अशी शक्यता वर्तवली जात आहे की तुतारी या पक्षाला जिल्हा परिषद देत आहे आणि खाली घड्याळ लढत आहे. याबद्दल काय माहिती सांगाल? तसं चाललं होतं, पण सगळ्यांचं म्हणणं आलं की कन्फ्युजन होईल. त्याच्यापेक्षा तिन्ही घड्याळकडे द्या, नाही तर तिन्ही तुतारीकडे. आता दोन्ही चिन्ह आपलेच आहेत ना, मग दोन्ही चिन्हांपैकी कुठलेही चिन्ह द्या, पण तिन्ही तेच करा. मग या उदापूर डिंगोरे गटामध्ये जे उमेदवार आहे ते पंचायत समितीचे उमेदवार कशावर लढणार आहेत आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार कुठं या चिन्हावर लढणार आहे? तर तुतारीवर लढतील, नाही तर घड्याळावर लढतील. त्याचा निर्णय आम्ही आज रात्री की उद्यापर्यंत. मग पूर्णतः तीनही उमेदवार एकतर तुतारी लढतील किंवा घड्याळ लढतील अशी शक्यता आहे का? हो, तसंच. चला. आमचं मिटलं का? काय ठरलं मग? उद्या भोईर उमेदवार साहेब खरं तर आज ही कोण- बैठक होती. या बैठकीमध्ये नक्की काय काय चर्चा झाली, काय सांगा? दोन्ही कार्यकर्ते एकत्र केले आणि उद्या जिल्हा ज्याला तिकीट देईल त्यांचं सगळ्यांनी काय पण जिल्हा परिषदसाठी कोण उमेदवार असेल? काय 5 उमेदवार आहेत ना. 5 उमेदवार आहे. मग तुतारीला का घड्याळाला का काय कोणाला नक्की? नाही तसं नाही, सगळ्यांनी एक जीव व्हा, मग कोणाला देतील त्यांचं मान्य. म्हणजे याच्यामध्ये फायनल काय ठरलं मीटिंग मध्ये? फायनल उद्या सांगणार ना, खासदार आमदार दोन्ही दोन बसून उद्या खासदार आणि आमदारांची बैठक होणार. आमदार नको. काय ठरलं तुमचं मग? आमच्या पक्षाला तुमचं असं सहकार्य राहावं. नाही, तुमचं ठरलं काय ठरलं नेमकी? नक्की ठरलंय काय? तिन्ही जे आता आमदार साहेबांनी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सगळं ठरलेलं आहे. हा. उद्या आमदार साहेब खासदार साहेब निर्णय घेतील आणि तो सांगतील. आम्ही दोन्ही जे गट होते ते एकत्र झालेत आणि आमचे नेते जे उमेदवार 3 उमेदवार देतील त्यांना बहुमताने सगळेजण सहकार्य करतील. धन्यवाद. नाही मग आता उमेदवार कोण ठरला का नाही अजून? नाही उमेदवार नाही, ते नंतर ठरेल. आज रात्री आमचे नेते बसतील हा. आणि ते डिक्लेअर करतील. पण योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवार देतील. आपल्या भागाला निश्चित योग्य असा न्याय देतील आणि उमेदवार हे आपल्या भागाचा योग्य असा विकास करतील असं तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहू द्या.